शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण हैदराबादी पनीर। तर हे 250 ग्रॅम पनीर आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। त्यामध्ये धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद, जिरेपूड, मिरेपूड आणि गरम मसाला हे आपण मिक्स करणार आहोत। हा मिक्स करून एक 5-10 मिनिट आपण ठेवून देऊया। तोपर्यंत मसाला तयार करायचा दुसरा ग्रेव्ही। पॅन मध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। पनीर फ्राय करून घेऊया। पनीर झालेला आहे। याच कढईमध्ये आपण कांदा टाकूया। थोडासा ब्राऊन द्यायचा। बघा कांदा ब्राऊन झाला, त्यामध्ये हिरवी मिरची टाकूया। 1-2च मिरची आहे, फार नाही आहे। थोडंसं लसूण आणि आलं। बघा हे आता मिक्सरमधून बारीक करूया आपण। आता यामध्ये थोडासा पुदिना आणि कोथिंबीर हे मी बारीक करून घेते। यामध्ये बारीक करताना थोडंसं पाणी टाकलं होतं। आता आपण फोडणी देऊया। या पॅनमध्ये आणखी तेल टाकायचं आपल्याला आणि बघा काही खडे मसाले टाकायचे। तेजपत्ता, 2 लवंग, 2-3 हिरवी इलायची आणि कलमी, 10-12 मिरी आहे आणि 2 लाल मिरची। आणि हे बारीक केलेली ग्रेव्ही। बघा मसाल्याने थोडंसं तेल सोडलेलं आहे। आता आपण दह्यामध्ये जे मसाले टाकले होते आपण ते टाकूया आणि दही फ्रेश घ्यायचं। मसाला छान झालेला आहे, त्यामध्ये थोडंसं पण टाकते। आता यामध्ये आपण पनीर टाकूया। फ्रेश क्रीम, ताजी दुधाची साय टाकत आहे मी। आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची। थोडी गरम केली। चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर। मीडियम गॅसवर 1-2 मिनिट शिजू द्यायचं आहे। बघा आपली हैदराबादी पनीर तयार आहे। कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।